परंपरा आहे ती वारकरी संप्रदायाची. गळ्यामध्ये माळ, हातामध्ये टाळ, भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरीश पांडुरंगाच्या दर्शनाला तो वारकरी निघतो. सगळं सुख दुःख पाठीशी सोडून संसाराची चिंता न करता तो पंढरीश पांडुरंगाच्या दर्शनाला जातो. कारण त्याला माहिती राहतं संसार भोवरा फिरत असे गरगरा, संसार भोवरा. या भोवऱ्यामध्ये अर्थात संसाराच्या मायाजालामध्ये जर आपण अडकून गेलो तर पंढरीश पांडुरंगाची भक्तीच होणार नाही. आणि भक्ती झाली नाही तर शक्ती मिळणार नाही आणि मुक्ती मिळणार नाही. आणि म्हणून हा वारकरी खऱ्या अर्थानं ते पंढरपूर म्हणजे माझं माहेर आणि त्या माहेराला निघतो तो पंढरीश पांडुरंगाच्या दर्शनाला वारकरी. चालत असताना जणू काही त्याला ओढ लागती त्या वाखारीच्या रिंगणाचं. रिंगण भरलेलं असतं अश्वाबरोबर, अर्थात घोड्याबरोबर धावताना तो म्हातारा 80 वर्षाचा म्हातारा सुद्धा जणू त्याला बाळसं आलं असतं. तरण्या पोरासारखा धावायला लागतो. चंद्रभागेचं सज्जन स्नान होतं, पुंडलिकाच्या पहिल्या पायरीचं दर्शन होतं. गरुड खांबाला आलिंगन देतो आणि म्हणतो बा पंढरीश पांडुरंगा, या टिचभर पोटासाठी कुठंतरी चोरी मारी लांडी लबाडी केली असेल. आणि म्हणून त्या पंढरीश पांडुरंगाचं दर्शनाची त्याला ओढ लागते. समोरच विठ्ठल रखुमाईचं दर्शन होतं. स्वर्ग जणू त्याला 2 बोटाचं अंतर उरलेलं असतं. स्वर्गीय सुखाचा आनंद घेताना तो म्हणतो मृत्यूलोकी जन्म झाला आणि त्याचं हे सार्थक झालं. आणि म्हणूनच अशा त्या भक्तीत आपल्याला दर्पमान व्हायचं आहे, तल्लीन व्हायचं आहे. हे भक्तिगीत तुमच्यासाठी सादर करतोय आमचा गणेश. अतिशय मदाळ आणि रसाळा वाजवता ऐकूया हे भक्तिगीत तुमच्यासाठी.